बिनशर्त उमेदवार देणाऱ्या मनसे विरोधात भाजपची विधान परिषदेसाठी उमेदवारी। मनसेच्या अभिजित पानसेंना निरंजन डावखरेंचं आव्हान। मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार विरुद्ध अनिल परब लढत। लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला। निकालांना उरले अवघे 18 तास। मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज। काही उमेदवार न बदलल्यानं जागा कमी होताना दिसतायत। गिरीश महाजनांची कबुली। माझाही 5 वर्षांपूर्वी पराभव झाला होता। मी हसतमुखानं स्वीकारला। आता कर्म केलं, फळाची अपेक्षा नाही। पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मुंबईतल्या गिरगाव भागात भाजपची 10,000 लाडूंची ऑर्डर। देशात एनडीए 400चा आकडा पार करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना ठाम विश्वास। मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूममधनं काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका। स्ट्रॉंग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना। एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल लागेल। इंडिया आघाडीला सत्ता मिळेल। सोनिया गांधींना विश्वास। चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शक्यता। चीनसोबत मैत्रीसाठी मोदी प्रयत्न करतील असा ग्लोबल टाइम्सचा दावा। कन्याकुमारीतील ध्यानधारणेवर पंतप्रधान मोदींचा वर्तमानपत्रामध्ये लेख। साधनेनं विचारांना नवी उंची मिळाल्याची भावना। 2047 विकसित भारतासाठी रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचं विजन। मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज ठाकरे गटाचे अनिल परब अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित। थोड्याच वेळात कोकण भवन इथं फॉर्म भरणार। भिवंडी भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर। आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी। माजी मंत्री जगन्नाथ पाटलांचं फडणवीसांना पत्र। अमूल दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। नवे दर आजपासून लागू। दुधाच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांना फटका। अरुण गवळीच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात सरकारची याचिका। आज सुनावणी। 2006च्या नियमानुसार गवळीच्या सुटकेला सरकारचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।